जेव्हा घरी अचानक पाहुणे येतात आणि काही गोड करायचं असेल पण घरात काहीच नसेल, तेव्हा ही रेसिपी तुम्हाला नक्की वाचवणार आहे. व्हिडिओ अंतपर्यंत पहा. खूपच कमी पदार्थ आणि फक्त काही मिनिटात झटपट तयार होणारा हा डेझर्ट आहे. सगळ्यात पहिले कढईमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे रवा आणि त्यात टाका तूप. हे छानसं परतून घ्या आणि रव्याचा जो कलर आहे तो थोडासा गोल्डन सोनेरी कलरचा झाला ना, त्यानंतर तुम्ही गॅस फ्लेम बंद करू शकता. एकदम मस्त सुवास येईल या रव्या आणि तुपाच्या मिक्सचरचा. आता भाजून झाल्यावरती 1 लिटर दूध घ्या, छान एकदम उकळवून घ्या दुधाला आणि त्यात टाका इलायची पावडर आणि तुमच्या आवडीचे जे पण ड्रायफ्रूट्स आहेत किंवा नट्स बोलतो आपण त्यांना, म्हणजे एकदम कुटून टाकलं तरीही चालेल, असंच तुम्ही बारीक चिरून घातलं तरीही चालेल. आता यामध्ये भाजलेला रवा हळूहळू टाका आणि सतत मिक्स करत राहा, म्हणजे त्यामध्ये गाठी नका व्हायला देऊ. मग टाका 1 वाटी साखर. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1.5 वाटी साखर टाका. मला जास्त इतकंही गोड आवडत नाही या रेसिपीमध्ये, म्हणून मी 1च वाटी साखर घेतली आहे. हे सगळं छान मिक्स करा आणि काही मिनिटामध्ये तुमचा सॉफ्ट क्रीमी सुवासिक डेझर्ट तयार आहे. हे तुम्ही पुरीसोबतही सर्व करू शकता किंवा सिंपल डेझर्ट म्हणूनही सर्व करू शकता. जर डेझर्ट म्हणून सर्व करत असाल ना, म्हणजे पुरीसोबत नाही, फक्त डेझर्ट म्हणून सर्व करत असाल तर थोडा वेळ ह्याला फ्रीजमध्ये ठेवा आणि मग चिल्ड सर्व करा. एकदम वाव, टेस्टी लागतं ते. खूप सोपं आहे, झटपट आहे आणि खूपच टेस्टी आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण शेअर करा. कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही किती वाटी साखर घालणार आहेत. आणि अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज. बाय.